मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना म्हणजेच MAPS स्कीम यामध्ये आत्तापर्यंत बऱ्याच मुलांना 42,000 रुपये याप्रमाणे मिळालेले आहेत। साधारण 250 कोटीपर्यंत वाटप झालेले आहे। त्यानंतर 31 मार्च नंतर बऱ्यापैकी वाटप चालू ठेवलं होतं, म्हणजे जो आपला MAPS स्कीमचा निधी होता तो त्या ठिकाणी जेवढा ॲप्रूव्ह होता तो सगळा संपवलेला आहे। आता आरो ॲप्रूव्ह कधी होणार, कारण बऱ्याच मुलांनी त्यानंतर पुन्हा एकदा क्लेम केले आहेत, काही मुलांचे क्लेम रिजेक्ट झाले आहेत, पुन्हा सुद्धा क्लेम करायला लागले। ते सगळ्यांचे आरो ॲप्रूव्ह कधी होणार असे विद्यार्थी विचारत आहेत, कारण कंपनीने ॲप्रूव्ह दिलेला आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना म्हणजे MAPS पैसे येण्यासाठी तुमचा क्लेम स्टेटस जो आहे तो महत्त्वाचा आहे, आणि क्लेम स्टेटसपेक्षा क्लेमसुद्धा महत्त्वाचा आहे। तो क्लेम एकदा चेक करून घ्या। तर याच्याबद्दल डिटेल बघणार आहोत, तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। मित्रांनो, योजना सुरू झाली 2021 आणि वाटप साधारण 2021-22ला ऑफलाईन झालं, आणि MAPS योजनेचं वाटप या ठिकाणी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने बऱ्यापैकी केलेलं आहे। त्याची डिटेल जर बघितली पूर्ण वेबसाईटवर दिली आहे। 250 कोटीपेक्षा जास्त अमाऊंट डिस्बर्स झालेली दिसते आहे। बरेच लाभार्थी या ठिकाणी त्यांची डिटेलसुद्धा दिसते आहे। हे 31 मार्चपर्यंत ज्यांचे क्लेम ॲप्रूव्ह होते, आरो ॲप्रूव्ह, त्या सगळ्यांना मिळाले आहे। आता DBT स्टेटस जर बघाल तर 2025मध्ये सुद्धा वाटप ज्यांचे क्लेम फेल झालेले होते आधारसाठी, अशा मुलांचे सुद्धा क्लेम या ठिकाणी, आणि त्यानंतर 4,20,000पर्यंत वाटपसुद्धा या नवीन वर्षात आर्थिक वर्षात झालेलं दिसतं आहे। आता 2025-2024 हे जर वाटप सगळं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 250 कोटीपर्यंत वाटप एकंदरीत या स्कीममधून शासनाने तुम्हाला केलेलं आहे। आता यानंतरचे मुलं जी करत आहेत त्यांना, बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम आहे की आता जे क्लेम जे करतात त्यांना कधी क्लेम मिळणार आहे। तर याच्या संबंधी माहिती जर बघाल तर शासन निर्णय सुरुवातीला किंवा त्या ठिकाणी बीम्सवर म्हणजे फंड यावा लागतो। ही जी डिटेल्स आहे ती आपल्याला नेहमी शासकीय वेबसाईटवर मिळत जाते। एखादा GR त्या ठिकाणी काढावा लागणार आहे। त्याचबरोबर GR सोबतच त्या ठिकाणी बजेट जो आहे तो या ठिकाणी परत यावा लागतो किंवा परत आणावा लागतो। यासंबंधी कामं सध्या चालू आहेत। त्यामुळे साधारण जर बघाल, आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही क्लेम केलेले आहेत तर क्लेम स्टेटस बघत राहा, कारण तुमचा क्लेम स्टेटससुद्धा महत्त्वाचा आहे। तर क्लेम राईज असेल तर कंपनीकडे जाऊन ते त्या ठिकाणी बिटरायची मदत घेऊन यामध्ये तुम्हाला क्लेम राईज असेल तर तो ॲप्रूव्ह करून घ्यायचा आहे। ॲप्रूव्ह बाय एस्टॅब्लिशमेंट जर स्टेटस असेल तर तो पुढे आरो ॲप्रूव्ह करते आहे किंवा नाही याकडे बघायचं आहे। प्रत्येक वेळी सांगितले रिजेक्टेड करू शकतात, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला रिजेक्शनचे रिमार्कसुद्धा बघायचे आहेत। क्लेम रिमार्क काय आहे तो, तर याबद्दल आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती सांगितली। नीड रेक्टिफिकेशनसुद्धा रिमार्क असतो, तर यामध्ये दुरुस्ती करायची आहे तुमच्या क्लेममध्ये। ॲप्रूव्ह बाय आरो आलं की तुम्हाला त्या ठिकाणी काहीच करायची गरज नाही। एकदा ॲप्रूव्ह झालं की त्या ठिकाणी तुमचा पेंडिंग जो आहे तो स्टेटस येतो आणि तुम्हाला क्लेम त्या ठिकाणी मिळतो। यामध्ये क्लेम पेमेंट फेलसुद्धा येतं, तर आधार सेटिंगसुद्धा बघून, तर या गोष्टी तुम्ही बघून घ्यायच्याच आहेत। आता क्लेम ॲप्रूव्ह करायची, आरो ॲप्रूव्ह करायची प्रोसेससुद्धा आता सुरू होणार आहे। तर यामध्ये बघाल तर साधारण मार्चपर्यंत, म्हणजे 31 मार्च ते साधारण 9-10 तारीखपर्यंत, एप्रिलपर्यंत सगळ्यांचे पैसे त्या ठिकाणी बऱ्यापैकी डिस्बर्स झाले, आणि क्लेम ॲप्रूव्ह करायची प्रोसेस साधारण 31 तारीखला संपवली गेली। कारण यानंतरचे जे क्लेम होणार आहेत किंवा होत आहेत ते एप्रिलमध्ये बऱ्याच सुट्ट्या आल्या, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते। त्यानंतर मेमध्ये सुद्धा सुट्ट्या चालूच आहे, तर तुम्ही क्लेम करणं गरजेचं आहे, क्लेम चालू ठेवणं गरजेचं आहे। आणि साधारण बजेट जो येतो जूनपर्यंत येण्याची शक्यता, कधीकधी 31 मेपर्यंत, परंतु बऱ्याच सुट्ट्या त्या ठिकाणी आल्या आहेत, आणि शासकीय 100 दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये बरेच ॲक्टिव्हिटीज चालू आहेत या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये। त्यामुळे बजेट येईपर्यंत साधारण 30 जूनसुद्धा उजाडू शकतो, आणि फंड डिस्बर्समेंट ते साधारण पुढे सुद्धा जाऊ शकतं, तर जुलै ऑगस्टला सुद्धा जाऊ शकतं। आता मागच्या वर्षी DBT ही सप्टेंबरपर्यंत गेलेली होती, त्यानंतर काही मुलांना डिसेंबरला सुद्धा DBT मिळाली आहे।
तर यामध्ये तुम्हाला ज्यांचे क्लेम ॲप्रूव्ह होणार आहेत त्यांना त्या ठिकाणी क्लेम मिळणारच आहे, फक्त त्याला थोडीशी वाट बघावी लागणार आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. म्हणजे क्लेम कसा येईल, कधी येईल हे कोणाला तसं सध्या तरी सांगता येणार नाही, कारण जोपर्यंत प्रणालीवर बीम्स प्रणालीवर फंड येत नाही तोपर्यंत आपल्याला फक्त क्लेम करत राहणं गरजेचं आहे आणि क्लेमची स्टेटस बघत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा जूनसुद्धा उजाडू शकतो किंवा सप्टेंबरसुद्धा उजाडू शकतो हे या ठिकाणी म्हणेन. कारण DBT जी आहे ती उशिरापर्यंत होत राहते, कारण DBTचा जो स्टेटस आहे ते 31 मेपर्यंत वाढवलेला आहे. म्हणजे DBT करण्यासाठी 31 मेपर्यंत क्लेम करण्यासाठी सुद्धा वाढवलेले आहेत आणि त्यानंतर DBT येणार आहे. ती इतर ज्या गोष्टी आहेत त्या सप्टेंबरपर्यंत येतात, काही वेळा डिसेंबरसुद्धा उजाडलेला आहे. जसं शासन निधी देतो तसे क्लेमचं वाटप होणार आहे. त्यामुळे काळजी करायची गरज नाही, फक्त तुमचा क्लेम स्टेटस जो आहे तो ॲप्रूव्ह बाय RO म्हणजेच पेंडिंगला असणं गरजेचं आहे. तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर आपण चर्चा करू. त्याचबरोबर तुमचे क्लेम जर चेक करायचे असतील तर तुम्ही ID पासवर्ड जर पाठवला तुमचा क्लेम एकदा चेक करून बघू शकतो. बऱ्याच मुलांचे क्लेम त्या ठिकाणी चेक करून सांगितलेले आहेत, काय प्रॉब्लेम आहे, काय दुरुस्ती करायची आहे, कशा प्रकारे ते रिजेक्ट करून घ्या सुद्धा सांगितलेले आहेत आणि नंतर परत एकदा क्लेम करायला मदत केलेली आहे. तर अशा मुलांनी परत एकदा आपले क्लेम तपासून घ्या किंवा खाली नंबर दिलेले असतात त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला क्लेम तुमचे चेक करून दिले जातील, जेणेकरून पुढे तुम्हाला अडचणी येणार नाहीत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद.